सर, आमदार प्रशांत बंब हे शिक्षकांना मूर्ख म्हणले. आता शिक्षकांना एक आमदार मूर्ख म्हणतोय, तर मग ह्या शिक्षकांनी काम कसं करायचं आहे महाराष्ट्रामध्ये? तुमचं म्हणणं काय आहे याच्यावरती? आमदार प्रशांत बंब यांना शिक्षक फोबिया झाला की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जून महिना आला की शाळा सुरू होत असतात. विद्यार्थी, शिक्षक हे शाळा आता नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे त्याची तयारी करत असतात. मुलांना शाळेत जायचं असतं, शिक्षकांना मुलांना शाळेपर्यंत आणायचं असतं. आणि अशा काळामध्ये प्रशांत बंब हे शिक्षकांच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम करतात. त्यांनी शिक्षक कुठं राहतात हा मुद्दा फारच लावून धरलेला आहे, फारच मनावर घेतलेला आहे. शिक्षकांनी मुख्यालय राहिलं पाहिजे असा आमदार प्रशांत बंब यांचा आग्रह आहे. आणि शिक्षक मुख्यालय राहत नाहीत, शिक्षक ज्या गावामध्ये शाळा आहे तिथं राहत नाहीत आणि म्हणून त्यांचे पगार बंद करा, त्यांचं घरभाडे भत्ता बंद करा, त्यांच्यावर कारवाया करा, अशा प्रकारची मागणी सातत्यानं प्रशांत बंब करत असतात. कायदेशीर तरतूद काय आहे याची माहिती हे आमदार महाशयानं घ्यायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये छोटी छोटी गावं आहेत. त्या गावामध्ये राहणारे नागरिक, त्यांनाच त्या ठिकाणी पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत आणि म्हणून तिथल्या कर्मचाऱ्यांनी गावाच्या जवळ जिथं व्यवस्था होईल अशा ठिकाणी राहिलं पाहिजे आणि आपलं कर्तव्य इमानदारीनं चोख बजावलं पाहिजे. असे अनेक निर्णय झालेले, असे शासन परिपत्रकं निघालेले आहेत, शासन आदेश निघालेले आहेत. याचा कसलाही अभ्यास न करता हे प्रशांत बंब हे शिक्षकांना मुख्यालय राहण्याचा आग्रह करतात. ज्यांना ज्यांना मुख्यालय राहण्याची सक्ती केली जाते, मग ते IAS ऑफिसर असतील, IPS ऑफिसर असतील किंवा मोठमोठे अधिकारी असतील, ज्या ठिकाणी त्यांची ड्युटी आहे त्या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था, त्यांना क्वार्टर बांधून दिलेले असतात, सर्व सुविधा असतात. मग बंब यांनी कधी चौकशी केली आहे का? मग ज्या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी शिक्षकांना राहण्यासाठी क्वार्टर बांधलेले आहेत का? मग जर त्यांना राहण्याची व्यवस्था केली, क्वार्टरची व्यवस्था केली, तर शिक्षक राहील ना तिथं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे शिक्षक कुठं राहतो यापेक्षा शिक्षक शिकवतो की नाही हे महत्त्वाचं आहे. त्यानं शाळेत वेळेवर गेलं पाहिजे, त्यानं आपला नियोजित अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला पाहिजे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यासाठी सरकारची पण जबाबदारी आहे. सरकारनं भौतिक सुविधा पुरवल्या पाहिजेत. शाळेला आवश्यक तेवढी शिक्षक संख्या ही पुरवणं हे सरकारचं काम आहे. आज महाराष्ट्रामध्ये 65,000 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. याबद्दल कधी प्रशांत बंब महाराष्ट्राच्या विधानसभेत बोललेत असं काही मला आठवत नाही. म्हणजे 65,000 शिक्षक जर कमी असतील तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अनेक जागा रिक्त आहेत, शिकवायला शिक्षक नाहीत आणि मग त्यावेळेस विद्यार्थ्यांचं नुकसान होतं की नाही याच्याकडं प्रशांत बंब कधीही बघत नाही. शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम आहेत का ह्याची व्यवस्था कुणी बघायला पाहिजे? शासनानं बघायला पाहिजे. आणि शासनाचा घटक म्हणून प्रशांत बंब यांनी त्याच्याबद्दल कधी विधानसभेत आवाज उठवल्याचं काही लक्षात स्मरत नाही. त्याचबरोबर भौतिक सुविधा, अनेक शाळांना पुरेशा वर्गखोल्या नाहीत, याबद्दल प्रशांत बंब काही बोलत नाहीत. त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गैरसोयी आहेत, ज्या ज्या शिक्षकांना 1760 म्हणजे बाकीची कामं सांगितली जातात, शाळाबाह्य कामं सांगितली जातात, शिक्षणाच्या शिवाय कामं सांगितली जातात. मग जनगणना आली शिक्षकाकडं, निवडणूक आली शिक्षकाकडं, जनावरं मोजायची शिक्षकाकडं, माकडं मोजायची शिक्षकाकडं, दिल्ली सरकारनं तो कुत्रे मोजायला सुद्धा शिक्षकांना सांगितलं. आणि मग ही या कामाचा, अवांतर कामाचा बोजा हा शिक्षकावर टाकला जातो. त्यामुळे शिक्षकाचं मूळ जे काम आहे
ते त्याला करायला वेळ मिळत नाही. याच्याबद्दल आमदार प्रशांत बंब कधी बोलतात का? आमदार प्रशांत बंब जे शिक्षकाची बदनामी करतात, शिक्षक मुख्यालय राहत नाहीत, मूर्खासारखं वागू नका. अरे मूर्ख तुम्ही कुणाला बनता? एक ही संस्कृती शिक्षकाला सर्वोच्च स्थान देते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या बरोबरीचं स्थान देणाऱ्या संस्कृतीचं, आणि ती संस्कृतीचे आम्ही वाहक आहोत असं मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रशांत बंब आमदार आहेत, आणि ते शिक्षकांना मूर्ख म्हणतात. त्याच्याबद्दल त्यांचे पक्षप्रमुख, त्यांचे मुख्यमंत्री यांना जराही खेद वाटत नाही. म्हणून मी समस्त शिक्षक वर्गाच्या वतीनं आमदार प्रशांत बंब यांचा तीव्र निषेध करतो, आणि सरकारनं, देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रशांत बंब यांना ताकीद द्यावी. मला तर अशी शंका आहे की सध्या सरकार प्रत्येक सार्वजनिक क्षेत्रातून आपलं अंग काढून घेत आहे. दवाखाने आमची जबाबदारी नाही, लोकांनी खाजगी दवाखान्यात जावं. शिक्षण ही आमची जबाबदारी नाही, ज्यांच्या खिशात पैसा आहे त्यांनी शिकावं. अशा प्रकारची सरकारची भूमिका असताना सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बदनाम करण्याचं षडयंत्र सरकारचं आहे, आणि त्याची सुपारी आमदार प्रशांत बंब यांनी घेतली का काय अशी मला रास्त शंका आहे. आणि म्हणून मित्रहो, सार्वजनिक शिक्षण व्यवस्था जर वाचली तर आपलं शिक्षण वाचेल. जर सरकारी शाळा बंद झाल्या, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद झाल्या, अनुदानित शाळा बंद झाल्या, तर शिक्षण ही पैसेवाल्याची मक्तेदारी होईल, आणि मग ज्याच्या खिशात पैसा आहे तोच शिकेल. आणि मग शिवफुले शाहू आंबेडकर यांनी सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी जो आटापिटा केला आहे, तो सगळाच प्रयत्न फोल करण्याचे प्रयत्न चालू आहेत, आणि आमदार प्रशांत बंब हे त्याचे शिरोमणी आहेत. आपण सर्वांनीच ही फक्त शिक्षकाला दिलेली शिवी नाही, तर ही सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला दिलेली शिवी आहे, ही गोरगरिबाच्या शिक्षणाला दिलेली शिवी आहे. म्हणून त्यांचा आपण तीव्र निषेध केला पाहिजे. शिक्षक कुठं राहतो यापेक्षा तो शिकवतो की नाही हे बघितलं पाहिजे. त्या सार्वजनिक शाळांसाठी चांगल्या भौतिक सुविधा, डिजिटल सुविधा, पुरेसे शिक्षक हे देणं हे सरकारचं काम आहे. त्याच्याबद्दल प्रशांत बंब हे काहीही बोलत नाहीत, ही खेदाची बाब आहे.